ठिकाणी बघता आपण मराठा आरक्षण मिळाल्यानंतर गावकऱ्यांचा उत्साह एवढा गगनाला मावना। मित्रांनो, हा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळं जो काही मराठा समाजाचा विजय मिळाला आहे आणि हैदराबाद गॅजेट जे सुरू झालं आहे, लागू केलं आहे, त्यामुळं जो मराठा समाजाला जो आनंद झाला आहे तो आनंद व्यक्त करण्यासाठी गावकरी मंडळी हे लयजेम खेळून, महिला मंडळ पण नाचून गाऊन आनंदोत्सव साजरा करत आहेत। आपण बघतोय की आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आपण बघताय गावकरी कसं लयजेम खेळून आनंदोत्सव साजरा करत आहेत। मित्रांनो, हा विजय फक्त जरांगे पाटील आणि संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचाच आहे। आपण आता महिलांकडे जाणार आहोत, महिला कशा आनंद व्यक्त करतात। आपण बघताय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे जो विजय झाला आहे, जो हैदराबाद गॅजेट जे लागू झाला आहे, त्याचा आनंद म्हणून महिलांना देखील गाण्याचा आणि नाचण्याचा आनंद मोह आवरला नाही। त्यामुळे मित्रांनो, असे प्रत्येक गावामध्ये वाजत गाजत मिरवणुका निघालेल्या आहेत आणि या मिरवणुकीचा आनंद उत्सव एवढा जोमाने आणि जोराने चालू आहे की आपण बघू शकता। मित्रांनो, कधी न निघणाऱ्या महिला आज आनंदोत्सव साजरा करत आहेत। हा आनंदोत्सव साजरा करणं म्हणजे येणाऱ्या पिढींना उत्साहित करणं असं आहे। मित्रांनो, आपण बघू शकता की ज्या गोष्टी कधी मराठा समाजाच्या महिला कधी बाहेर निघत नव्हत्या, कधी पदर त्यांचा खाली होत नव्हता, परंतु आरक्षणामुळं आज येणाऱ्या पिढींना खूप महत्त्वाचं स्थान मिळालं आहे। म्हणून सर्व गावकरी मंडळी हा आनंद उत्सव साजरा करत आहेत। या ठिकाणी गावकरी पूर्ण हा लयजिमाच्या तालावर गावकरी नाचत आहेत। येणाऱ्या पिढीला शिक्षणात आणि नोकरीमध्ये तसंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही शासनाच्या योजना असतील त्या मिळण्यासाठी हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे। आपण या ठिकाणी बघताय काही वयोवृद्ध महिला देखील या ठिकाणी आहेत। महिला फक्त आरक्षणामुळे उत्साहित आहेत, नाहीतर एरवी आपण बघतो मराठा समाजाच्या महिला कधीही बाहेर निघत नाहीत। परंतु आनंदच एवढा झाला आहे आणि पाटलांनी सांगितलं आहे की आपण लाजून चालणार नाही, आपल्याला फिरवून घेतलं पाहिजे, भांडणं करून घेता आलं पाहिजे। आणि म्हणूनच मुंबईला सर्व महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी जो मराठा समाज होता तो आपला हक्क मागण्यासाठी मुंबईला गेला होता आणि तिथून आरक्षण घेऊन आला आहे। त्यामुळे मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी नवरा आनंदोत्सव साजरा करत आहे। मित्रांनो, यात्रेला खूप महत्त्व आहे म्हणून हे आनंदोत्सव साजरा करत या ठिकाणी पाटील सुरू आहे आणि ज्या आरक्षण मिळाला ते म्हणजे मनोजदादा पाटील या ठिकाणी महाराष्ट्रातील खेडे वाटून उत्साह करत आहेत। मिरवणुकी निघालेल्या आहेत। उत्साह दिसत आहे।